तर बघू शकता आपण मस्त अशी कोबीची भाजी कट करून देणार आहे बघा सुनबाईला. तर बघू शकता हे बघा असे मी सगळे काढून घेतलेले आहे. थोडी थोडी अशी खराब आहे ना ती, तर असं मी सगळं काढून घेतलेले आहे आणि छान बघा असं मस्त कट करून घेतलेलं आहे. तर बघा मस्त असं कट करून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा छान बारीक कट करून घेऊया आणि बघू पत्ताकोबी कसं बनवायची ते. तर बघूया आता बघा. तर बघा मी असं मस्त कट करून घेतलेलं आहे कोबी आणि छान असं बघा इथं आहे चाळणी. चाळणीमध्ये आपण असं मस्त बारीक कापून घेऊया बघा कोबी. तर खूपच छान होते कोबीचे पकोडेसुद्धा खूप मस्त होतात. पण बरेच दिवस झाले मी कोबीचे काही पकोडे बनवलेले नाही बघा. एका दिवशी मी बनवून त्याची रेसिपी खूप म्हणजे असे मस्त कोबीचे पकोडे होतात. तर हे बघा आता मी अशी कोबी छान बघा कट करून घेऊया. बघा चाकूला पण खूपच अशी धार आहे ते पटापट कट होते. तर हे बघा असे मस्त आपण तर बघा किती मस्त चाकू आहे. पटापट कट होत आहे आणि किती छान बघा आपण अशी कोबी पण कापून घेतलेली आहे सगळी. तर हे बघा किती अशी मस्त कोबी कापलेली आहे. तर बघा किती अशी मस्त कोबी आपण कट करून घेतलेली आहे. पटापट असे 2 मिनटामध्येच मी सगळी पत्ताकोबी बघा कट करून घेतलेली आहे आणि किती छान अशी मस्त आहे हिरवीगार. तर बघू शकताय बघा किती मस्त अशी कोबी आपण कट करून घेतलेली आहे. तर चला अजून पण थोडीशी आहे पण ही जास्त होईल त्यामुळे आपण थोडीच बनवणार आहे बघा पत्ताकोबी. आणि बघा इथे मी कढाई ठेवून घेतलेली आहे. कढाईमध्ये बघा असं तेल टाकून मोहरी टाकलेली आहे बघा. तर मोहरी आपली छान तडतड देऊ. तर बघू शकता आपली मोहरी पण तडतडली आहे आणि छान असे जिरे टाकलेले आहे. तिथं मिरच्या टाकून घेतली आणि बघा मिरच्याच्या नंतर आपण एक टमाटर टाकून घेतलेला आहे आणि इथेच बघा आता मस्त अशा आपण टमाटर मिरच्या टाकलेला मस्त हे झालेले आहे लाल. तर बघू शकता आपण इथं 2 बटाटे तर बघा आता मी 2 बटाटे कट करून घेतलेले आहे. आता बटाटे पण इथे टाकून घेतलेले. बटाटे टाकल्याच्या नंतर पुन्हा आपण एकदा मिक्स करून घेऊया. आणि इथं थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे मी त्याच्यानंतर
हळद टाकून घेतलेली आणि हळदीच्या नंतर तसं मिक्स करून घेतलं सगळं. थोडे बटाटे आपण वाफून घेऊ, नंतर मस्त कोबी टाकूया, म्हणजे बटाटे पण शिजून जातील ना त्यामुळे. तर बघा थोडेसे बटाटे पण शिजलेले आहेत, तर आता आपण कोबी टाकून घेऊ यामध्ये. असं कोबी ना बटाटे टाकून खूपच छान लागते खायला. तर बघा सगळं आता मिक्स करून घेऊया आपण आणि 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया. तर बघा सगळे कोबी असे मिक्स करून घेतलेले आहेत आणि खूपच छान लागते अशी खायला कोबीची भाजी. तर आपण झाकण ठेवूया 5-10 मिनिटासाठी. तर बघा थोडी वाफ काढून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा आपण थोडेसे झाकण ठेवू, म्हणजे अशी थोडी याची 5 मिनिटांनी आपली भाजी होऊन जाईल. तर 5 मिनिटं बघू. तर बघा पुन्हा एकदा आपण झाकण काढून घेऊया आणि बघू आपली भाजी बघा छानच मस्त अशी वाफ बसलेली आहे. तर बघू शकता इथे मस्त अशी भाजी आपली झालेली आहे. आणि कशी वाटली कोबीची भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा. एकदम साधे सिंपल माझ्या रेसिपी असतात, जास्त मसाले न वापरत. हे बघा